नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आपल्याकडे भारतात खूप सुंदर फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. काही फुलपाखरं त्यांच्या आकर्षक रंगांमुळे ओळखली जातात, तर काही फुलपाखरं त्यांच्या उडण्याच्या विशिष्ट पद्धतीवरून ओळखली जातात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया अशाच एका आकर्षक फुलपाखराविषयी, कॉमन सेलर बटरफ्लायविषयी. हे फुलपाखरू भारतीय उपखंडात तसेच दक्षिण आशियाई भागात आढळून येतं. या फुलपाखराची वरची बाजू गडद काळी किंवा चॉकलेटी असून त्यावर पांढरे स्पष्ट पट्टे आणि डाग असतात. मराठीत हे फुलपाखरू तरंग या नावाने ओळखलं जातं. हे फुलपाखरू काही वेळा हवेत जलद पंख हलवून नंतर पंख न हलवता हवेत संथपणे तरंगत पुढे जातं. जसा एखादा नावाडी वल्ही मारून नाव पुढे सोडून देतो, तशाच हवेत तरंगण्याच्या या फुलपाखराच्या विशिष्ट सवयीमुळे याला मराठीत तरंग तर इंग्लिशमध्ये कॉमन सेलर असं नाव पडलं आहे. अतिशय वेगवान पण तुलनेनं कमी उडणारं आणि फार न उंच उडणारं असं हे फुलपाखरू आहे. ही फुलपाखरं दिवसभर खूप सक्रिय आणि चंचल असतात. हवेत तरंगल्यासारख्या किंवा विशिष्ट लयीत हेलकावे देत उडण्याच्या या फुलपाखराच्या सवयीमुळे भक्षकांना याचा अंदाज घेणं कठीण होतं. हे फुलपाखरू भारतात आणि महाराष्ट्रात सहजपणे आढळून येतं. बागा, जंगलांच्या कडा, झुडूपयुक्त भाग आणि दमट प्रदेशात हे प्रामुख्याने पाहायला मिळतं. यांना फुलांमधील मध आणि पिकलेली फळं खायला आवडतात. तसेच नर फुलपाखरे जमिनीवर किंवा ओल्या जागी बसून क्षार शोषून घेतात. उन्हाळ्याच्या किंवा उकाड्याच्या दिवसात ही फुलपाखरं विश्रांती घेण्यासाठी आपले पंख बंद करून सावलीत किंवा झाडांवर बसतात. या फुलपाखराच्या अळ्या म्हणजे चुरवंट प्रामुख्याने सावर किंवा इतर विशिष्ट वनस्पतीच्या पानांवर जगतात. ही अळी पानांवर राहून हिरव्या रंगाची आणि पानाच्या रंगाशी तंतोतंत जुळणारी असते, त्यामुळे ती शत्रूंपासून लपून राहू शकते. पूर्ण वाढ झाल्यानंतर ही अळी स्वतःभोवती कोशाची निर्मिती करते आणि सुरक्षित ठिकाणी लटकून राहते. काही दिवसांनी या कोशातून काळं आणि पांढरे पट्टे असलेलं सुंदर असं एक कॉमन सेलर फुलपाखरू बाहेर येतं. मला हे फुलपाखरू कोकणात गुहागर तालुक्यात बघायला मिळालं. याच्या आकर्षक रंगामुळे तसेच उडण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे हे फुलपाखरू सहजपणे आपलं लक्ष वेधून घेतं. कॉमन सेलर बटरफ्लाय किंवा मराठीत ज्याला आपण तरंग फुलपाखरू म्हणू शकतो, या फुलपाखराविषयीची ही रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतर निसर्गप्रेमी लोकांसोबत हा व्हिडिओ शेअरही करा. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मी सुरू केलेल्या या छोट्याशा मोहिमेत सहभागी व्हा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या रंजक माहितीसह. हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.